नमस्कार ताईंनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी तुम्हाला घेऊन आले आज नरेश्वराच्या मंदिरात। नरेश्वर हे महादेवाचं, बाबा भोलेनाथ शंकराचं मंदिर आहे। तिथे मी आलेले आहे। खूप छान, मनाला शांतता, प्रसन्न वाटतं। खूप छान वाटतं इथे येऊन। घरात कितीही भांडण झालेली असो, राग झालेला असो, कितीही मनाला त्रास झालेला असो, इथे आल्यानंतर आपल्या मनातला भांडणं, राग, द्वेष सगळं इथं माणूस विसरून जातो व जाताना घरी हसतमुखाने जातो। असं ठिकाण आहे। खूप छान वाटतं। निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे। खूप प्रसन्न वाटतं। मी माझ्या भावासोबत आले होते दिवस मावळायला इथे। मनाला खूप शांतता वाटत होती, प्रसन्न झालं होतं मन। मी तुम्हाला इथलं थोडंसं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। इथे माती वगैरे टाकलेली आहे, म्हणजे सध्या बांधकाम करणार आहेत वाटतं। त्याच्यासाठी माती वगैरे, सिमेंट, भुस्सा, रेती वगैरे टाकलेली आहे। तुम्हाला दाखवते आजूबाजूचे डोंगर, परिसर, झाडे, झुडपे हिरवीगार आहेत। खूप छान वाटतं। हे बघा किती छान सनसेट झालेला आहे। मस्त दिसतोय कॅमेऱ्यातनं, आणि रिअल तर खूपच छान दिसत होता। एकदम मन हेलावून टाकणारा, मनाला शांतता निर्माण करणारा परिसर। मन शांत झालं, तृप्त झालं। तुम्ही सर्वजण महादेवाचं दर्शन घ्या। इथे सर्व नवीन बांधकाम झालेलं आहे। आतमध्ये सुद्धा हे शिवलिंग आतमध्ये भुयारात होतं, ते आता वर उचललं गेलेलं आहे। पण आधी भुयारात होतं आणि समोर आरसा होता, त्या आरशातनं प्रतिबिंब दिसत होतं दरवाजातून पाहिल्यास, आणि रिअल पाहण्यासाठी आतमध्ये जावं लागत होतं। किती छान झालेलं आहे बांधकाम, मस्त झाले। मी येऊन इथे 1.5 ते 2 वर्ष झाले असतील। मी आली नव्हती, 2 ते 1.5 नाही, बहुतेक 3 वर्ष होत आले। 3 वर्षापासून माझं काही ते येणं जाणं नव्हतं, पण मी आज पहिल्यांदा आले होते। पावसाळ्याच्या टायमाला खूप छान हिरवंगार असतं, पूर्ण हिरवं। श्रावण मासात हिरवंगार असं म्हणतात ना, हिरवे हिरवेगार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, असं असतं। गालीचे पसरलेले आहेत निसर्गाने, असं वाटतं। खूप छान दिसतं आजूबाजूचा परिसर। खाली मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोका वगैरे केलेला आहे।
मी तुम्हाला ते मंदिर परत एकदा खालून झूम करून दाखवते, किती छान दिसतं बघायला. मी खाली होते, मी तिथे विहीर वगैरे दाखवते तुम्हाला. चल ना. मला देवासाठी विहिरीतलं पाणी पाहिजे होतं, म्हणून मी विहिरीतलं पाणी नेण्यासाठी इथे आले होते. तेव्हा मी हे कॅप्चर केलेलं आहे. ते पहा, लहान मुलं कशी झोक्यावर खेळतात आहे, घसरगुंडी खेळतात आहे. खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. माझा भाऊ एका जागी बसवून राहिला तिथे आल्यानंतर. मी मध्यंतरी तिथे योगा करायला जायची. आमच्या घरापासून जेमतेम गाडीवर गेल्यास 2-3 मिनिटावर आहे, आणि असं पायदळी चालत गेल्यास 20 मिनिटं लागतात. मंदिरातून बाहेर आल्यानंतर जाताना रस्त्यावर दोन्ही तरफ झाडे किती छान आहेत बघा. खाली रस्ता आणि वरून असं झाडांचं पूर्ण असं हे केल्यासारखं, कमान असल्यासारखी झाडे आहेत दोन्ही बाजूनी. खूप छान वाटतं. आता आम्ही घरी निघालो पाणी घेऊन. दर्शनासाठी येत आहे. छान वाटतं. लोक वॉकिंगसाठी, खेळण्यासाठी येतात. तिथून आल्यानंतर घरी मी स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून मेथीचे थेपले बनवले. पटकन मेथी कट करून घेतली, धुवून घेतली, हिरवी मिरची वाटून घेतली वाटण, आणि गव्हाचं पीठ, बेसन मिक्स करून हिरवी मिरचीचं वाटण घालून मेथी टाकून त्यात तीळ, हळद, मीठ, जिरे, ओवा टाकून सगळं पीठ मळून घेतलं आणि मस्तपैकी मेथीचे थेपले केले, गरमागरम बनविले आणि खाल्ले दह्यासोबत. भावाला म्हटलं थोडंसं खाऊन जा, तर त्याने खाल्लं नाही, तो तसाच गेला. तो आला होता म्हणून मी बनवायचं ठरवलं होतं, पण त्याने खाल्ले नाही. त्याला उशीर झाला होता जायला कामावर, म्हणून तो तसंच निघून गेला. जरा खाल्लं की मनाला शांतता वाटते, नाही खाल्लं की मन मग उदास होतं. तो म्हणाला मी घरी गेल्यानंतर खाईन. मग पीठ मळून घेतलं, मेथीचे ठेपले केले, दह्यासोबत गरमागरम सर्व केले आणि खाल्ले मस्तपैकी. चवीला खूप छान झाले होते. पिलू कशी करते बघ त्याचं. पिलू आले 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 पिल्ले आले पिल्ले 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 आले बघ, आले बघ, आले दोन्ही बी आले बघ, आले बघ. हे क्लिप दुपारचे आहेत. कुत्र्याची पिल्ले खेळताना बघून मनाला चांगलं वाटत होतं, खूप छान वाटत होतं. त्याची पिल्लं कुत्री मस्ती करत होती, ते तुम्हाला दाखवते. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चांगली चांगली कमेंट लिहा.
ताईंनो मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वेळ लागत नाही. प्लीज 1-2 सेकंदाचा वेळ लागतो. प्लीज थोडंसं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चांगले कमेंट लिहा. धन्यवाद. दाम दीदीला लागतं. ये ग दीदी. ए ते तर झालं शाळेत.